नाशिकच्या तपोवनमध्ये पर्यावरण प्रेमींचं आंदोलन आहे। तपोवनमधील झाडं तोडण्यास तीव्र विरोध वाढतोय। वृक्षतोडीसाठी 1.5 कोटींच्या यंत्र खरेदीची तयारी सुरू आहे। महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केल्याची चर्चा रंगली। नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला होणारा विरोध वाढताना पाहायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आधीपासूनच तपोवनातील वृक्षतोडी विरोधात निदर्शने केली जात आहे, आंदोलन केलं जात आहे आणि आता या आंदोलनात शाळकरी मुलंही पाहायला मिळत आहेत। अंकिता, आगामी कुंभमेळा जे आहे त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या तपोवन या संपूर्ण भागामध्ये साधुग्रामची निर्मिती करण्याचा मानस प्रशासनाचा आहे। पण तपोवन भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं आहेत आणि या झाडांचं प्लांटेशन वेगळीकडे करण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्यानंतर या संपूर्ण गोष्टीला आता विरोध होत आहे। गेल्या काही दिवसांपासून या तपोवनमध्ये आंदोलन सुरू आहे। वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी या आंदोलनामध्ये जे आहे ते सहभाग नोंदवत हे झाडं तोडू नका अशा पद्धतीची हे मागणी करताना आपल्याला बघायला मिळतं। आज सुद्धा काही नागरिक आणि लहान मुलं या भागामध्ये जाऊन हे झाडं तोडू नका अशा पद्धतीचं मागणी करत आंदोलन केलेलं आहे। हातामध्ये बोर्ड घेऊन आणि नाकाला ऑक्सिजन लावून हे मुलं हे झाडं तोडू नका अशा पद्धतीचं मागणी करताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आणि त्यातच आता नाशिक महापालिकेकडनं हे झाडं प्लांटेशन करण्यासाठी जे मशीन लागतं, अत्याधुनिक मशीन आहे, 1.5 कोटी रुपयांचं हे मशीन आहे, ते खरेदी करण्यासाठी महापालिका प्रशासन जे हालचाली करत आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। पण तपोवनमधील झाडं तोडण्यासाठी आणि वेगळीकडे प्लांटेशन करण्यासाठी या दोन्ही गोष्टीला पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। त्यामुळे आता या सगळ्या या गोष्टीमध्ये प्रशासन कशा पद्धतीने मार्ग काढतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।